तर आज टिफिनमध्ये आणि नाश्त्यामध्ये आलूचे पराठे बनवले होते. मस्त गरमागरम आलूचे पराठे सोबत दही. मस्त एन्जॉय केलं. तुम्ही पण या नाश्ता करायला. आणि आज प्रक्षिताना घरीच होती कारण की तिची तब्येत ठीक नव्हती. आता तब्येत ठीक असो किंवा नसो पण मैत्रिणी एकत्र आल्या की भांडण थोडंसं चालूच असतं. तर झोक्यासाठी हे तिघी जणी भांडण करत होत्या. आणि आता सायंकाळी प्रियांचा अभ्यासाचा टाइम झालेला असतो तर त्याला मी छतावरती घेऊन गेले होते कारण की फ्रेश वातावरण असतं त्याच्यामुळे. आता आणखीन एक माझ्या लक्षात आले की काही कोटीमध्ये आमच्या आत्यांनी सासूबाईने ठेवलेले भांडे होते जे की काही वापरातले होते आणि काही मोडीवरती टाकून द्यायचे होते. तर त्याच कोटीमध्ये मला आणखीन एक गोष्ट सापडली बघा, जी आत्याने मागच्या दिवाळीला ठेवलेली होती. ते बघून मात्र प्रिया आणि प्रक्षिता खूप खुश झाले. आणि नंतर मग आम्ही खाली आलो तर इथे पल्लवीचा स्वयंपाक चालू होता. तर शाळेतून आलेले टिफिन डबे जे आहेत ते रात्रीच मी घासून वगैरे ठेवते. त्याच्यानंतर स्वयंपाक झाला की पल्लवीने देवाला उपहारही दाखवून घेतला. सगळ्यांनी जेवण केले आणि जसे जेवण हे सगळे आवरून झाले तसे प्रक्षिताची ती बडबड चालू होती बघा. इथे तिच्या शाळेतले काही किस्से सांगत होती. ती सगळ्या गोष्टी रिक्रिएट करून दाखवत होती. ऍक्टिंग, ड्रामा पूर्ण.